विण चलो जियाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वा अध्याय का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय का मृत दैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. 15वा अध्याय कवांजेची या लेखा कैशी जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय पडून गेली या भिंती चित्राची होय माती. सुटका नाहीये कोणाला. नाही सोडलं नाही कोणी. लोकांना वाटतं बा आम्ही घमेंडीत आहे. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. वाक्य सांगा. हायवेला ज्यांनी जमिनी विकल्या, आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. केरळवरून आलंय एवढंच, चप्पल नाही त्याच्या पायात. त्यानं पंक्चरचं दुकान टाकलंय आणि हायवेला गुंठा घेतलाय. पंक्चरवर आम्ही गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आमच्या गाडीत भरितोय. 70% मंडळी केवळ अंकाराने भिकारी झाली. यावर तुमचं मत काय आहे? लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. पैशाची घमेंड, सत्तेची घमेंड, संपत्तीची घमेंड लई दिवस चालत नाही. हो, ज्यांनी ज्यांनी जमिनी विकून मजा आणल्यात, कालवणाला तेल नाही त्यांच्या घरात. पुरी देईना त्यांच्या पोरांना कोणी. रेंज गेली निम्म्या पोरांची रेंज. डिस्प्ले गेला, काहींचा चित्र दिसणं, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायका मिळालं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बाप मुलाचा खांदेकरी झालाय. बाप पोराचा खांदेकरी झालाय. हसण्याचे दिवस राहिले नाही. हो, 70ची पल्सर आवला दिला. 10वीला टोनगाय, बिनमिशीचा ओळवे, 1 साइड भांगपाडी ते बगलात गोशिडे त्याच्या हलकट क्वालिटीच. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढते. अंडरपॅन्टला 1 खाजी तिंडा ती. भिकार बापाची पायदास. 70ची पल्सर आहे त्याला. 10चा मोबाईल आहे. 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बुटी. धाब्यावर जेवत आहे. 100 रुपये बाप देतोय पेट्रोलला. ये भाऊ फिरून. ही देती 100 दरिद्री. इथलय खोडीची. हा, ही उलटी अजून म्हणते 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं नको ऐकू, तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. काही जमलं नाही रे तुझ्या बापाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली पुढं करणार, दुसरी केली असती. त्याला 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात आणि 100 रुपये खिशात. काल हरिपाठ करील ते. हो, ते माझातलं. म्हाताऱ्याच्या टिंगल्या कर, माळकर यांचं बाप काढ, प्राध्यापकाचे कटआउट काढ. उताटलं ते आता वाढदिवस घरी नाही करते, त्यांना बाप नाही ना. वड्याला सापडे लावला दी. ह्या यांचे वाढदिवस धाब्यान पुढे. आता केक ठेवायचा चौकात असा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी. तो केक आणि मुती एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं खरंय का खोटंय? हे पोरं एकमेकाचा मूत पेते का नाही? मी आपले भक्त खोटं नाही बोलत. हे इंद्रिकर भक्त आहे, आपले भक्त खोटे नाही बोलत. परंतु मी इंद्रिकर भक्त आहे का नाही? हा, पण आल्याशिवाय राहत नाही. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला विचारा कस काय. तुआन झोडाय माणूस मिळाला तिला. तिला जर म्हणलं ना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण नको. कारण थुरली ना जेवढी जिरावली. आणि जिनं भावाची पोरगी सून करेल ती महिनाभर अगोदर विचारी ती प्रस्थान कधी आहे, दिंडी कवा निघणार आहे. वा का
पहिला मंडळ पाया पडून सांगतो, भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावाच. काळ बदललाय. कोणाचं जुळत आला असेल त्याला संध्याकाळी कीर्तन संपल्यावर फोन करा, भाऊ तू कोणलाही देऊन टाक, मला नको. कारण विनोद समजू नका, कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. तो मुलीचीच बाजू घेणार. भांडण झाल्यावर तो मुलीचीच बाजू घेणार. कोणता बाप बहिणीची बाजू घेईल? कसा घेईल? तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माही गुड्डी खास, गुड्डीचे नाही का. गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3-3 दिवस पडून जायची, पण कोणाला माहित हो गुड्डी माही पहिल्यापासून खासच. पण माझ्या बहिणीत, पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट, आपली गुड्डी आहे ना माझी, आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करीन. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, 25 तर कसे काढील अजून, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, काही म्हणा, पण मी बोलतोय सत्तेचे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येईल. कीर्तनामध्ये 25 बाया अशा निघतील, आत्ता माया पुढे बसेल. आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत, अशा 25 येत्या. त्यात लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आहेत का नाही? का बोलत नाही तुम्ही भावाशी? एक वाक्य सांगू बायला म्हणलं, सगळं मिळेल आणि सगळं मिळवा, पण रक्ताची नाते तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचा बनियान मिळालंय मिळू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे शोभतात हे ध्यानात. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. अरे हे मित्र हे नालायक फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे हिंडतात. पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मला लय लोक मानित्या, वांग खात नाही तुला कोणी. लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजर खात नाही लोक कोणाला. लोक फक्त फायद्यापुरते. काय मत आहे तुमचं? लोकांना काय घेणं तुमचं? काय घेणं तुमचं लोकांना? अरे आपण ज्यांना पैदा केलं त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल? कोण सुटलाय कर्मातून? स्वतःचा बाप देवाने सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल? महाराज, स्वतःचा बाप सोडला नाही देवाने, तुम्हाला कोण सोडेल? जनकाचा व्याही होता, सीतेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता, पण राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर ढसढसून रडून मेला आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. जटायू पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आहे आणि जनकाचा व्याही आहे, सीतेचा सासरा आहे, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे, पण बायकोच्या मांडीवर तरफडून मेला. पुन्हा ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. कोण सुटलाय? एक वाक्य लिहून ठेवा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण कुणाला कर्माच्या तडाख्यातून सोडवित नाही, हे ध्यानात ठेवा. वाईट नाही करणार तो. कसा करील? ज्याने लात मारली छातीत त्याचा उद्धार केला, ज्याने 100 शिव्या तोंडात दिल्या त्याचा उद्धार केला, 100 शिव्या तोंडावर दिल्या त्याचा उद्धार केला, आणि जिने स्तनात विष भरलं तिचाही उद्धार केला. आपलं का वाईट करील देव? पण कर्माला फळ आहे, हे ध्यानात ठेवा. ओवीच इतकी सुंदर आहे, अगा कर्मी जे उरावे सुटका नाही. यादी ऐका, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गोचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडकं नसलेले सरीच्या गळ्याला कधी शोभा शिवून दिसणार नाही. बांधावरचं एरण कधी मेढीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे पुरावा. अजून काही डोळे तार काटेले मान कालचे ना, काही अवलादींचे डोळे अजून तार काढले. त्यांना म्हटलं बाबा पेले का काय असं. भंगार बापाची पैदास त्याला काय? येताना आईला तारा, शाळेत गुरुजीला तारास.
लगीन केलं सासरवाडील तरच मेला कावळ्याला तरच यांचा काय फायदा. चला गायकवाद कोणी जन्मंडपाली माईक सिस्टीममध्ये सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सप्त कमिटी 36व्या वर्षामध्ये ग्रामस्थ भजनी मंडळ प्रभूजा धन्य जोग महाराज शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक म्हणून पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. सप्त्यात पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. का 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला पण अन्नदानाची त्यानं हायगाई केली नाही. आणि अन्नदान गरीबच घालतात, श्रीमंत औलादी अन्नदान घालीत नाही. त्यांचं जळालं. गरीबाला म्हणून पहा तुमची सप्त्याची पंगत कॅन्सल करा. ते म्हणतं पिठलं भाकर घाली पण पंगतच घाली. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, धर्म टिकवला असेल तर गरीबानं आणि देशही सांभाळला असेल तर गरीबानंच. अन्नदान टिकवलं गरीबानं, धर्म टिकवला गरीबानं आणि वारकरी संप्रदाय वाढवला आणि टिकवलाय गरीबानीच. श्रीमंतांच्या गळ्यात माळ आहे नालायकांच्या, त्यांना गाव हरिपाठी. देश जरी सांभाळला तर मिलिटरीत पोरग कुणाचं आहे. 288 मध्ये एकाही आमदाराचं पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. सगळं एकाही प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत नाही. एका डॉक्टर इंजिनियरचं पोरग मिलिटरीत नाही. मग मिलिटरीत पोरग कुणाचं आहे. ज्याची आई लोकांचे कांदे लावते आणि ज्याचा बाप म्हशी वळतो त्याचा मुलगा देश सांभाळ. ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसते, रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाते आणि ज्याचा बाप बनेन मळालं तर पलटी करून घालतो आणि बनेन तुटलं तर घाट मारतो, त्याचा पोरगा रायफल घेऊन देश सांभाळतो. अन्नदान जर करीत असेल तर गरीब आणि देश जर सांभाळित असेल तर गरीब आणि स्वातंत्र्य टिकवले असेल तर गरीबानेच. देवळाची पूजा गरीबच करतोय. अन्नदान श्रीमंत अवलदी नाही. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण तणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी द्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. वांग खातं का निवांत जेवा. एवढ्या चपात्या वाढी का शेतकऱ्याला. अय दरिद्री, ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बस त्या चपातीचं काय करते. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला, शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला वा तांब्याभर पाणी पातेलात होती. ती घाबरत नाही, ती कर्णाची बायको आहे. तांब्याभर पाणी. श्रीमंत हलकट. अगं 5 इतीच का आला. शेतकऱ्याच्या घरात आरुळी देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत खिडकी जवळ जाते. अरे सांग 2-4 काय मोळीवाद तू खात सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन घेऊन घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमश आली काय ना आज. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशी. या हलकटाच्या घरात कपाट डोका लागत चहा. एक सप्त्यात पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं. काय म्हणणं आहे तुमचं. त्याला 3 कारणं सांगतो. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं. सप्त्याला 1000 द्या, देव 10,000 देणार. सप्त्याचा रुपया खा, देव 1.5 गुंठा देणार. ज्या नोकरीवाल्यांनी पैसा नीतीनं वापरला नाही, कार्यक्रम झाला. पटकन सांगतो मी, पटकन आहे का. आता करंट लावून दिला तुम्हाला. मग याचा करंट लागलं म्हणजे पुढे बसायचे आपल्याला. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं. तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घालील, जेव्हा माणसं नको. आणि ऐकणाऱ्या लोकांना सांगून ठेवतो, तुमच्या गावचं भाग्य आहे